आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू। विनापरवाना मोर्चे, निदर्शनं, आंदोलन केल्यास कारवाई होणार। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश। औरंगजेबच्या कबरीपर्यंत कोणीही जाऊ नये यासाठी कबरीच्या मागच्या बाजूला पत्रक लावलेली आहेत। आठवडाभरापासून खलदाबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। शहरातील सर्व रस्त्यांवर नाकाबंदी। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेण्यांवर देखील पर्यटकांची संख्या रोडावली। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचा पर्यटनाला फटका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधातील निवडणूक याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली। याचिका गुणवत्ताहीन असल्याचं नागपूर खंडपीठाचं मत। संतोष चव्हाण आणि सूरज मिश्रांनी दाखल केली होती याचिका। जनता दरबार म्हणजे स्पर्धा नसून सामान्यांच्या अडचणी दूर करण्याचा मार्ग। महायुतीच्या पक्षांनी जनता दरबार घेतल्यास कामं जलद होतील। मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। धाराशिवमधील ड्रग्ज प्रकरणाची एनसीबी चौकशी करण्याची खासदार ओमराजे निंबाळकरांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी। 2 ते 3 वर्षांपासून धाराशिव आणि तुळजापुरात ड्रग्जचं रॅकेट सुरू असल्याची निंबाळकरांची माहिती। खोक्या भोसलेच्या पत्नीच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। कालपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू। घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। राहुल गांधीच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुढील सुनावणी 7 एप्रिलला। बदनामी खटल्यात उलट तपासणीसाठी पूर्ण संधी मिळावी, राहुल गांधींतर्फे त्यांच्या वकिलांकडून कोर्टाला विनंती। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील न्यायालयातील कामकाजाला सरकार आव्हान देणार। सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्यास हायकोर्टाची परवानगी।